बाटल्या मोकळ्या करणाऱ्यांनी रानं विकले तर बाटल्या विकणाऱ्यांनी बंगले बांधले। बावळ्यांनो आता तरी सुधरा असा इंदुरीकर महाराजांचा डायलॉग त्यांच्या कीर्तनातून तुम्ही अनेक वेळेस ऐकला असेल। दारू पिणाऱ्या व्यक्तींनी दारूपायी घर संसाराची राखरंगोळी केलेली अनेक उदाहरणे तुमच्या आसपास तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिली असतील। घरात दारू पिणारा व्यक्ती असेल आणि दारूची निशा भागवण्यासाठी त्याने बायकोचे दागिने विकणे, मुलाबाळांचे हाल होणे हे काही तुम्हाला पाहण्यात नवीन नसेल। पण एखाद्या दारुड्यामुळेच एखादं गाव श्रीमंत झालं असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर कदाचित तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही। पण होय, हे खरे। एक अशीच एक अशक्य वाटणारी पण खरीखुरी घटना आपल्याच महाराष्ट्रात घडली। नेमकी ही घटना काय होती? दारुड्याने असा काय पराक्रम केला ज्यामुळे त्याचं कुटुंब सोडा अख्खं गावच श्रीमंत झाले? घटना कुठं घडली, कशी आहे, सगळं पाहू। त्यासाठी तुम्ही पहिल्यांदाच यूट्यूबवर चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहता येतील। तारीख 31 मे 1974, अकोला जिल्ह्यातील पातूरगाव या गावात लग्नसराईत एका लग्नाचं आयोजन केलेलं। वऱ्हाडी मंडळी टुल्ल होऊन बँडच्या रिदमवर आपला ताल धरत होती। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उन्हाळ्याचा कडाका वाढतच चालला होता, तर ढोल ताशा आणि पिपाण्याच्या नादात वऱ्हाडी मंडळी आणि नवरदेवाचे मित्र झिंगाट होऊन नाचत होते। नाचत नाचत परण्या विवाह मांडवात आला। लग्न लावण्याची घटिका जवळ आल्यामुळे मांडवामध्ये अक्षता वाटप सुरू झाले। अंतरपाठ धरला। नवरा नवरीच्या मामांना पाठीमागे उभे राहण्यासाठी पुकारलं गेलं। नवऱ्याचा मामा धोतर सावरत पुढे आला, पण नवरीच्या मामाचा कुठेच पत्ता दिसेना। लग्नाला आलेला मामा नेमका कुठं गेला असं म्हणून वऱ्हाडी मंडळी त्याचा शोध घेऊ लागली। तोच एक बारक पोरग पळत आलं आणि मामा रस्त्यावर पिऊन पडल्याचं सांगू लागला। दोन आडदांड पोरं पुढे झाली। पडलेल्या मामाला तसंच उचललं, तोंडावर पाणी मारलं आणि फ्रेश करून नवरीच्या पाठीमागे लग्नाला उभं केलं। लग्न झालं, फटाक्याचे बार उडाले आणि कन्यादानाचा विधी सुरू झाला। मामा मामीला कन्यादान सोडवायला पुढे बोलावलं। विधी संपला। नवरा नवरी मामाच्या पाया पडले। मामाने खिशात हात घातला आणि एक एक ठोकळा काढून नवरा नवरीच्या हातात ठेवला। आपल्या पेताड शैलीत नवरदेवाला सज्जड दम भरला, पोरीला चांगलं सांभाळा। आपला मामा पेताड, त्याच्या खिशात फुटकी कवडी नसते। दारू पिण्यासाठी याच्या त्याच्या पाया पडून पैसे मागणारा मामा आज रुबाबात खिशात हात घालून वेगळेच ठोकळे कशाचे देतोय याचं कौतुक वऱ्हाडी मंडळीसह बऱ्याच जणांना वाटू लागलं। काही जणांनी मामाला दम देत, तू कुठं चोरी केली, काय केलं हे सांग, हे पैसे कुठून आणले, किंवा तू देतो ते नेमके काय हे, अशी चौकशी त्या मामाजवळ लोक करू लागले। बऱ्याच जणांनी आग्रह धरल्यामुळे आणि चोरीचा आरोप केल्यामुळे मामांनी काय ते एकदा सांगून टाकलं। मामांनी सांगितलं की मी सकाळी परसाकडे नदीकडे गेलो होतो। नदीला गेल्यानंतर मला काहीतरी पिवळी वस्तू चमकण्यासारखी दिसू लागली। मी पेताड असलो तरी सकाळ सकाळ टाकत नाही। काहीतरी मौल्यवान वस्तू असावी असा मला संशय आला, म्हणून मी त्यातल्या 2-4 ठोकळे घेऊन खिशात टाकले। दीदीच्या लग्नात मला काहीच देता येत नाही, पण हे तरी ठोकळे देऊन पाहू असं म्हणून मी ते ठोकळे दीदीच्या लग्नात देण्याचं ठरवलं होतं। मला या बाबतीत काहीच बाकी माहिती नाही। असले काही नाणे अजूनही तिथं पडलेले आहेत। तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही तिथं स्वतः जाऊन खात्री करून घ्या, असं म्हणताच 2-4 तरनिबांड पोरं नदीकडे पळत सुटले। ते नदीकडून जाऊन आले तर पाहतो काय, असे बरेच नाणे त्या नदीमध्ये पडलेले होते। पाहता पाहता ही गोष्ट गावात अगदी वाऱ्यासारखी पसरली। बघता बघता सारा पातूर गाव नदी पात्रात उतरला।
ज्याला जे आणि जितकं सोनं नेता येईल तितकं सोनं तो वाटेल तसा घेऊन जाऊ लागला. विदर्भातील मे महिन्याच्या प्रखर उन्हात गावकरी दसऱ्याच्या सोन्यासारखं सोनं, खरं सोनं लुटू लागले. जणू प्रत्येक घरात एक अलिबाबाच तयार झाला होता. हळूहळू ही बातमी वाऱ्यासारखी पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचली. त्यावेळी पातूरचे पोलीस ठाणेदार श्री राजेसाहेब हे होते. त्यांनी पोलीस अधीक्षक श्री पद्मनाभन यांना तातडीने संदेश पाठवला. पद्मनाभन साहेबांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री श्री रत्नाबा कुंभार यांना हा संदेश पाठवून या गोष्टीची त्यांना कल्पना दिली. यानंतर त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांनी ही बातमी दिल्लीतल्या पंतप्रधान कार्यालयाला कळवली. ह्या बातमी एवढी व्हायरल झाली की ही बातमी फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण जगामध्ये ही बातमी अगदी वाऱ्यासारखी पोहोचून पातूर या गावाला जागतिक पातळीवर नेऊन ठेवलं. शासन दरबारावरून कलम 144 लागू करा हा आदेश येईपर्यंत जवळपास 90% खजिना लुटून नेला होता. पोलीस बंदोबस्तात केवळ 36 किलो वजनाच्या 3262 सुवर्ण मुद्रा शासन दरबारी सापडल्या गेल्या. ही घटना ज्यावेळेस घडली त्यावेळी नागपूरवरून केंद्रीय राखीव पोलीस दलाला या नदीच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आलं होतं. यानंतर पोलिसांनी अनेक गावात छापे सुद्धा मारले. पोलिसांच्या भीतीने या गावातील काही लोकांनी हे सोन्याचे नाणे फक्त 200 ते 300 या कवडी मोल भावात चोरून लपून विकले. ज्यांच्याकडे त्यावेळी पैसे होते त्यांनी मात्र हे नाणे कवडी मोल भावाने विकत घेतले आणि ज्यांनी विकले ते कंगाल झाले आणि जे घेतले ते मालामाल झाले. अकोला जिल्ह्यातील पातूर या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बोर्डी नदीच्या पात्रात ही इतकी मोठी नाणी कुठून आली, त्याचा नेमका इतिहास काय आहे ते आता आपण पाहू. इसवी सन 1628 ते 1658 या काळात मुघल बादशाह शहाजहान हा गादीवर होता. त्यावेळी देशात अनेक ठिकाणी मुघल साम्राज्य पसरलेले होते. त्यांचे काही मांडलिक या देशावर राज्य करत होते. शहाजहानाचा एक सरदार होता, सरदार ख्वाजा जहा. ख्वाजा जहा गोवळकोंड्याहून खंडणी वसूल करून ती सुरतच्या दिशेने जाऊन सुरतमध्ये जमा करण्यासाठी जात होता. मजल दरमजल करत तो त्याचे घोडे, हत्ती, सैन्य आणि उंटावर टाकून हे सोने नाणे घेऊन तो प्रवास करत होता. प्रवास करत करत तो पातूर या ठिकाणी पोहोचला. पातूर या गावानजीक हिरवागार परिसर पाहून त्याने तेथे मुक्काम करण्याचं ठरवलं आणि तो मुक्काम झाला येथील बोर्डी नदीच्या काठावर. आपल्या काठावर सैन्य थांबून त्याने तिथंच मुक्काम केला. त्या काळात साधारणतः पाण्याची मुबलकता जिथे असेल तिथेच मुक्कामाचे ठिकाण निवडले जायचे. परंतु हा तिथे खजिना जमिनीत कसा गाडला गेला या मात्र निश्चित अशी माहिती उपलब्ध झालेली नाही. हा भला मोठा खजिना घेऊन सैन्य या मार्गाने जात आहे अशी वार्ता कदाचित दुसऱ्या शत्रू सैन्याला समजली असावी आणि त्यामुळेच शहाजकच शत्रूच्या हाती खजिना लागू नये म्हणून तो जमिनीत लपवला गेला असेल. कदाचित यावेळी घनघोर लढाई सुद्धा झाली असेल आणि त्यात ख्वाजा जहाचे सैन्य मारले गेले असावे किंवा पळून तरी गेले असावे. खजिना नंतर काढून नेऊ असं म्हणून सैन्य इथून जाऊन हा खजिना तेथेच टाकून पळाले असावे. आता सध्या हा खजिना जिथे सापडला त्या ठिकाणाहून काही अंतरावरच सोन्याच्या गिरणीवर म्हणजे सोन्याच्या नाण्यावर असलेली नाममुद्रा, कोरलेले काही अवशेष आणि शिलालेख हे त्या ठिकाणी सापडले गेले आणि त्या जिथे सापडले गेले त्या ठिकाणी अंगुली निर्देश करण्याचे काही दगड रोवले गेले असे जुने लोक सांगतात. मंडळी, सुमारे 1628 ते 1658 या काळात हा खजिना जरी आतमध्ये जमिनीच्या पोटात गाडला गेला असला तरी तो खजिना वर येण्यासाठी जवळपास 338 वर्ष लागले. 1971 साली तब्बल 36 तास पडलेल्या संततधार पावसाने नदीला भला मोठा पूर आला होता. नदीचे दोन्ही काठे पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. पण खजिना उघडा पाडण्यात मात्र साल 1974 चा मे महिना उजाडावा लागला.
पुढील 2 वर्षात पुराच्या पाण्यामुळे नदीचे काठ खचत खचत गेले आणि त्या शेवटी मे महिन्यात जमिनीच्या होणाऱ्या धुपेमुळे अचानक काठाची माती खाली कोसळून त्या जमिनीतील घबाड उघड पडलं. भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जायचं, परंतु चक्क मे महिन्याच्या कडक उन्हातच या पातूरच्या बोर्डी नदीपात्रात सोन्याचा पिवळा पूरच आला होता. या सोन्याच्या नाण्यावर काही फारसी भाषेत फरमान लिहिलेले आहेत. सध्या बाजारभावात या एका नाण्याची किंमत 55 ते 60 हजार रुपये आहे. ज्या नदीतील खदानीत ही नाणी सापडली त्या नदीला गिन्नी खदान असं नाव दिलंय. बोर्डी नदीपात्रात ज्या जागेच्या आसपास आणखी बराच खजिना लपलेला असेल असा अनेक लोकांचा आज सुद्धा गैरसमज आहे. त्यामुळे तो खजिना मिळवण्यासाठी आणि आपले नशीब आजमावण्यासाठी काही लोक आजही या ठिकाणी चोरून लपून मंत्रतंत्राचा वापर करत या ठिकाणी रात्रभर खड्डे खोदतात. पण एवढं करून सुद्धा कुणाच्याच नशिबात आज काहीच लागत नाही. आज सुद्धा कुणाला तरी 1-2 नाणी सापडली अशी अफवा पसरली जाते. पण खरं काय खोटं काय हे बादशाह शहाजहान, त्याचा सरदार ख्वाजा जहां, खजिना वाहून नेणारे तेव्हाचे ते सैनिक, सैन्यासोबत असणारे शेकडो उंट, हत्ती, घोडे, बैल, खजिनाची सुरक्षा करणारे सैन्य आणि खजिना जमिनीवर गाडणारे सैनिक यांनाच ही गोष्ट नेमकी माहीत आहे. मंडळी, अशा प्रकारे एका दारुड्यामुळे एक गाव एका रात्रीत कसं करोडपती झालं याची स्टोरी आपण पाहिली. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.